वैचारिक विरोध त्या पक्षांना केला, त्यांच्या विचारधारेला केला आणि म्हणून बोलत असताना कधी आपण देशाची हानी होईल, देशामध्ये समाजामध्ये विघटन होईल अशा प्रकारे आपलं वर्तन आणि वक्तव्य कधी राहिलं नाही। पण दुर्दैवाने महाराष्ट्रात आणि देशात आज ज्या प्रकारचा विरोधी पक्ष मानसिकतेत गेलाय, आता काय वाटेल ते करायचं, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे। खोटं बोला, रेटून बोला, आता त्यांना देशाची चिंता नाहीये, त्यांना समाजाची चिंता नाहीये, त्यांच्या वागणुकीचा काय दूरगामी परिणाम आहे याची चिंता नाहीये। एक अनार्किस्ट अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये ते पोहोचले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं सावध राहण्याची आवश्यकता आहे। आज आपण पाहतोय रोज भूमिका बदलतात आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेस ज्या प्रकारच्या भूमिका हे लोक घेत आहेत, यांना प्रदेशाची चिंता नाहीये, समाजाची चिंता नाहीये, यांना केवळ सत्तेच्या राजकारणामध्ये आपलं अस्तित्व कसं टिकवता येईल इतक्यापुरतं आता यांची कारवाई मर्यादित आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे दिवस हे अधिक सावधानतेने आपल्याला त्या ठिकाणी काढावे लागणार आहे। आपण बघा, मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। शरद पवारांनी केला, इतिहास बघा। आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।